दंडोत प्रणाम. मागं हो, आपण दृष्टांत स्थळावर भाष्य करत आहोत. आज आपण 48 दृष्टांत आपली झालेली आहेत. आज 49वा दृष्टांत आहे. तो आहे पडाळी गायचा. त्यामध्ये त्याचं दापणिक आहे, एक सवेत दुःखरूपा अविद्या ओवाळली जाते. म्हणजे सवय असते, आपल्याला प्रपंचाची सवय लागलेली असते आणि आपण जरी अनुसरलो, परत आपल्याला कोणी अनुसरलं तरी आपण काय करतो, काही झालं तरी बी आपण पुन्हा प्रपंचात येतो, सवेतो दुःखरूपा ओलांडतो आपण आणि घरीच राहतो. तर तैसा पडाळी गायचा. पडाळी गाय बांधली असे ती वरी गळे चरोज आहे तरी तोंडाची खुली. तर एक कोठ्यामध्ये गाय बांधलेली असती, ती त्यावर गळत आहे पावसात आणि मग चरायला जाते तर तो तोंडात पण चिखलच येतो आणि पायामध्ये किडे झाले तिच्या. ती किडे तोडतात तिला आणि ती पाठीमागं ती किडे पाय झाडीती तर डिळीला लागते ते पाय आणि तिला जास्त दुःख होते आणि झडे वारीने पिते. ऐसे देखून घरचा वसाई म्हणे बापुडी गाय पिली. आणि असं म्हणून तो घरचा मालक म्हणतो की गाईला त्रास व्हायला आहे. मग तो त्याच्या स्वतःच्या घरात वशिल्यावर येऊन मारतो तिला. पण तिथं मग ती खडू घाली, तिला खडू चरे हिरवा चारा घालतो, कंटाळा सांडी आणि मग तिचं ते जे दुःख होतं ते दुःख कमी झालं आणि प्रफुल्लित झाली ती आणि तिच्या बळ आलं आणि मग ती येणाऱ्या जाणाऱ्याला बुजू लागली आणि मग ते म्हणे, मालक म्हणतो की जाऊ द्यायला सोडून द्या, ही माळवदाचा खांब पाडून टाकीन आणि आपल्याला बेघर करीन. तैसे मग तो त्याला सोडून देतो तिला, तर ती पुन्हा त्या दुःखरूप त्या कोठ्यातच जाते. तैसे परमेश्वर आदिदेव आदिभौतिक आध्यात्मिक तिन्हीता फेडून आपल्याला संविधान देतात, निरूपण करतात. परी जीव सवेच कडे ओवाळली, सवच संसारात झाला कमी करत नाही. आपली जी देमायसा होत्या, देमायसाला सर्वज्ञांनी बोधवंत केलं, पण तरीही त्यांनी दुःखरूप अयोध्या ओवाळलीच, शेवटी संसाराकडेच वापस गेले. तर असं हे ह्या दृष्टांतातून आपल्याला सर्वज्ञांनी समजून सांगितलेलं आहे. दुसरा दृष्टांत आहे माळीकाराचा. त्याचं लापणिक आहे, म्हणून परमेश्वर बळे धर्मीनं लावते, ज्ञान देऊन उतराई होती. तर सर्वज्ञ म्हणतात म्हणून परमेश्वर कोणालाही बळच धर्माला लावित नाहीत आणि पण ज्ञान देऊन उतराई होतात, प्रत्येक सृष्टीत ज्ञान देतात. जैसे माळीकाराचा कौनी एक माळ्यावर उभा असे, कौनी एक वाटा जात असे. एक माणूस माळ्यावर उभा असतो शेतकरी आणि त्या वाटाने एक माणूस जात असतो. तो शेतकरी त्या वाट चोरूला सांगतो की ह्या रस्त्यानं जाशील तर तुला वाघ खाईन, नाही तर चोरं मारते. ह्या रस्त्यानं जाशील तू पुरा एखाद्या नगरात जाशील. पण तैसे परमेश्वर विधी अवधीचे ज्ञान करतात आपल्याला आणि जीव विधी आचरले तरी विधी बरं होते त्याचं, अविधी आचरलं तर त्याचं वाईट होतं, असं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर पुढचा दृष्टांत आहे आयाच ग्रासियाचा. आयाच ग्रासिया म्हणजे एक व्रत आहे. त्या व्रतात कसं असतंय, कोणी जीव घातलं तर जेवायचं, नाही तर जेवायचं नाही, असं व्रत असते. तर ह्या आयाच ग्रासियाचा जो लापणिक आहे ते काय लापणिक आहे, प्रवर्तेनं तरी सकळ गोमटे आपणच करते. परमेश्वराला जर आपली कणव आली, दया आली, तर ते आपले सगळे गोमटे स्वतःच आपलंच करतात, आपले गोमटे स्वतःच करतात. जसं आयाच ग्रासियाचा कोणी एक आयाच ग्रासिया असते, म्हणजे तो व्रतस्थ माणूस असतो. त्याशी कोणी एक घासूसू आहे, त्याला एक घास खाऊ घालतो कोणतरी, त्याने चावाव गिळाव इतका परी धातूचे नेते ते अनिकाशी. पण मधात रक्त करणारी संस्था वेगळी. तसे पुरुष उभ्या ठाकून प्रयत्न करावा, इथलेच नव्हे ते परमेश्वर सहाय्य करते. तसं परमेश्वरानं जीवानं अनुसरावं आणि प्रयत्न करावा. बाकी सगळं परमेश्वर आपलं करतं. पुढचा दृष्टांत आहे दीक्षित कन्याचा. तर त्याचं लापणिक आहे, ईश्वरा कारणे जीवे सकळे आगवावे. म्हणजे ईश्वरासाठी
जीवानं परमेश्वराची या संसाराची आसक्ती सोडून परमेश्वराला अनुसरावं. जैसा दीक्षित कन्येचा कोणी एक दीक्षिताची म्हणजे ब्राह्मणाची कन्या असते, ती विषयाच्या झाडा गावीचा गावी कोळ्याचा घरवात करी, कोळ्याच्या घरी निघते आणि काळकुळोख हे अंगवी तैसे विषयाच्या चाळा जीवे तिने अंगविली, तसे परमेश्वराच्या चाळा जीव काय एक नांगवावे. तसं चाळा परमेश्वर प्राप्तीसाठी आपण काहीतरी सोडलं पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे असं सर्वज्ञ आपल्याला म्हणतात. पुढचा दृष्टांत आहे कुष्ठियाचा. अंगविजय अशी काही नाही पा, तर लापणी काय अंगविजय अशी काही नाही पा, परी केवळ अन्यता ठोय. मग ही भक्ती कशी करावं परमेश्वराची, तर आनंदी म्हणजे एकाच परमेश्वराची, त्याच्यात दुसरा पुन्हा घुसलं न पाहिजे. तर जैसा कुष्ठियाचा, तर कोणी एक व्यवहार असे, एक व्यापारी असतो, तयाशी कुष्ठ झाली, त्याला कुष्ठरोग झाला. सोयरी धायरी खंत करती, भाऊ खंत करती, तो थुकी तरी तयाचे पुत्र ब्राह्मणी खंत करती. सगळे त्याला हे करतात, म्हणजे किळस काढतात त्याची. बाहेर बसून देती, माया बहिणी म्हणती तू मरू का, तर मरो का, तो आजही का जिताय, अजून कसा जिंता राहिला असतो. आणि मग तो उभागला, कटाळला. आणि मग गावाबाहेर दुबळेश्वर देव, गावाबाहेर दुबळेश्वराचं मंदिर असतं, तिथं गेला आणि त्या दुबळेश्वराच्या देवतेला म्हणला, देवा तू माझा आणि मी तुझा ऐसे म्हणून उंबरा उशिसे करून झोपला. निजला, पाठी ती आली, पुन्हा ती मागून आली ती बाय, सगळे घरचे आणि तया ते म्हणे. आणि त्याला तो म्हणला की तुम्ही माझी कोण नाही, तर मी तुमचे कोण नाही, आणि मी तुमचा नव्हे ऐसे म्हणून राहे. मग कोणी एक खापरी भरून अन्न ठेवी, मग कोणी त्याला अन्न ठेवी, कोणी करा भरून उदक ठेवी, हातापायाचे थापे झाले होते. ऐसे तो पाणी पिये म्हणून गोसाळ श्रीकरांचे अहंकार दाखविले. कोणी एक ऐसने सापटे पांघरावे दे. तर मग सर्वज्ञ म्हणतात, मग कायशी देवता, काय एक प्राकृता देवता, दृष्टी तरी अनुदक पुरविले, आदृष्टी तरी आपले फळ दिले. माय बाबा, याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला समजून सांगितले की तुम्ही परमेश्वराला अनुसरा, तुमचं सगळं परमेश्वर पुढचं काम तेच करते, तुमचं खाण्यापिण्याचं सगळी गोष्ट तुमचं तेच करते असं त्यांनी समजून सांगितलेलं आहे. पुढचा दृष्टांत आहे माय बाबा परिसाचा. त्याची लापणीक आहे. ईश्वराची आनंद नेते होतो, व्यवहारील बुद्धी काढलेली देखुदी लोक वाया गेला म्हणते, परी तो कायसेने नव्हते. आता परमार्थात आला एक आनंद नेतेनं भक्ती करतो, परंतु लोक म्हणतात की हा वाया गेला, संसाराच्या कामी राहिलं नाही, पण तो खऱ्या अर्थाने वाया गेला जात नाही. जैसा परिसाचा कवने एका माता मियाच्या महात्माची आधारेशी परीस होता. एका महात्म्याजवळ परीस होता. तो कौन एका ब्राह्मणाच्या घरा वस्तीशी जाय. तो एका ब्राह्मणाच्या घरी गेला वस्तीला, आणि मग दारी तिटत ऐसे पाणी पडत होते, पण बाहेर पाऊस पडत होता. त्याने तयाचे वस्त्र आंबट ओले झाले होते, पण त्याचे अंगावरले कपडे थोडे गार झाले होते. मग घराच्या ब्राह्मणी वस्त्रे पिढे घातले, पाठ बसवण्यात दिला, पाय धुतले, तांबा भरून दिला. त्याने संध्या केली. तो ब्राह्मण आला. डोई वानराची पेंडी, त्याच्या डोक्यावर गावताची पेंडी होती, आणि ते सदुर्बळे असे ब्राह्मणे. तया ते गाई एक दुभे, त्याने गाय दुहिली, राळ्याचे खिट्टे. आणि त्या बाईनं काय केलं, गाईला दूध होतं, त्या गाय दूध देत होती, तर राळ्याचे खिट्टे केले, लोण्याचा कवडा ताविला. मग त्याच्यावर तयाशी ठाव केला. तया दोघाई तो जेवीला, तुटकी अशी बाज पाणी तीवर फाटकी अशी वाकड अंथरली, निजावाया दिली. मग इतक्यानं तो प्रसन्न झाला, तो साधू प्रसन्न झाला. आणि तो रात्री म्हणला होता की सगळे तुमचे लोखंड माझ्या बाजेपाशी आणून ठेवा. तिनं बाईनं सगळे लोखंड आणून ठेवले. आणि मग तो सकाळी उठला 4 वाजता, आपल्या आधारीचा परीस काढला, त्या लोखंडाला लावला, त्या लोखंडाचं झालं सोनं. आणि मग हे बामणबुवा सकाळी उठले आणि उठून ते सगळं सामान घेऊन गेले, म्हणजे पास, तुता, कुऱ्हाड. आणि मग तिथे गेल्यानंतर ते काही चलनं, मग त्रासले, घरी आले. आणि मग पत्नीला शिवाय देऊ लागले आणि म्हणले मग म्हणले कोणाला तू वस्त्री दिली, तो त्यानं पूजांतर केलं, आज माझा सोन्याचा देहाडा वाया गेला असं म्हणला. आणि ती बाहेर आली, तिनं पाहिलं की
हे सोनं झालं याचं. आणि मग ती म्हणली अहो म्हणे ती म्हणे महात्म्याने पूजांतर केले की आमच्या दरिद्राच्यामुळे घाव घातला, असं असं म्हणली ती. मग आमचं दरिद्र्य घातलं त्या माणसानं आणि म्हणून ती घरी घेऊन गेली. तसे मायबाबा आपल्याला लोक वाया जरी गेला म्हणत असलात तरी ऐसे तरी वाया गेला तरी म्हणत असलात तसे दृष्टीच वाया तरीही आपण परमेश्वराला धरल्यानंतर परमेश्वर म्हणजे अनन्य केला तर आपण वाया जात नाहीत. तर असंच सर्वज्ञाने आपल्याला ह्या दृष्टांतातून समजून सांगितलं आहे. मायबाबा पुढचा दृष्टांत आहे वानरीचा. एक दृष्टीच वाया गेला म्हणती परी परमेश्वर धरली या वायानं वचिजे जैसा वानरीचा. आता जो परमार्थाकडे लागला तर लोक म्हणतात त्याला वाया गेला, पण तो वाया जात नाही. पण त्यानं परमेश्वराला धरलेलं आहे, परमेश्वराला त्यानं म्हणजे घट्ट पकडलेलं आहे. तर घट्ट पकडल्यामुळं तो वाया जात नाही जैसा वानरीचा. वानरी असे ते ऐल खांदीवरून पैल खांदी जाय, ह्या खांदीवर त्या खांदी उड्या मारते, पैल खांदीवरून ऐल खांदी येते, अशा उड्या मारत राहते. आणि तिच्या पोटाला पिल्लू एक असते तर ते परी देखते हे पळेल असं वाटतं की हे पिल्लू पडते आता, परंतु धरती परी ते तेच जाणे आणि न सुटते सूत्र तेच जाय. आणि धरती परी त्या पिल्लू जाणतंय आणि न सुटती परी ती काय जाणते ती वानरी जाणते. तैसे अनुसरती परी जीवे जाणावी आणि नरक चुकीती परी परमेश्वर जाणते. मग आपण अनुसरावा आणि अनुसरती परी आपण आपली जाणली पाहिजे. कसं अनुसरायचं हे आपल्या मनावर आहे आणि कसा नरक चुकवायचे हे परमेश्वर जाणतात. म्हणून मायबाबा आपण परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे अनुसरलं पाहिजे आणि आपले नरक चुकले पाहिजे असं परमेश्वरानं आपल्याला या दृष्टांतातून समजून सांगितलेलं आहे. मायबाबा हे दृष्टांत हा वास्तविकासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेले आहेत. मायबाबा हे हृदयगामी करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असता तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी देखील विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.